नमस्कार. डिनोशनच्या आजच्या भागामध्ये आपणा सगळ्यांचं सहर्ष स्वागत. मित्रांनो, आळस हा माणसाचा शत्रू आहे. लहानपणापासून ऐकलेलं हे मोठं वाक्य आहे. म्हणजे पण कधी कधी माणसानं आळशी व्हायला पाहिजे. म्हणजे ऑब्व्हियसली आताच्या या धकाधकीच्या जीवनामध्ये कॉर्पोरेटच्या या रोजच्या रटमधून बाहेर पडायचं असेल तर कधीतरी आळशी बनायला लागतं. म्हणजे आता लेझी संडे, लेझी मॉर्निंग असे शब्द आता यायला लागले. या सगळ्याच्या पलीकडे जाऊन जर आपण विचार केला ना तर नवीन नवीन क्रिएटिव्हिटी ही आळसामधून निर्माण होते असं म्हटलेलं आहे. म्हणजे बघा ना की पूर्वीच्या आपल्या घरामधला असणारा टीव्ही की जो बटन लावायला लागायचं, तिथं जाऊन त्याचं चॅनल बदलायला लागायचं, इथं पासून मग तो कोणाच्या तरी डोक्यात आळस आला, कोण जाईल, कोण उठेल, कोण तो टीव्हीचं बटन दाबेल, मग कोण ते चॅनल बदलेल, मग शोध लागला असेल त्या रिमोटचा. तेव्हा मला उठायची गरज नाही, मला एक बटन दाबायची गरज आहे, चॅनल सुरू होईल, टीव्ही सुरू होईल, चॅनल बदललं जाईल, आवाज वाढेल. या आळसामधून म्हणजे नकळत घडलेल्या आळसाचा विचार हा क्रिएटिव्हिटीला मारक असतो, साधक असतो, मारक नसतो. क्रिएटिव्हिटीला एक तो खतपाणी घालत असतो असं कुठंतरी एक संशोधन काहीतरी आता नवीन म्हणत आहे. कुठंतरी ऑफ द रेकॉर्ड, ऑन द रेकॉर्ड, कुठल्या ना कुठल्या तरी पॉडकास्टमध्ये असंही म्हटलं, तुम्ही सगळ्यांनी ऐकलं असेल, वाचलं सुद्धा असेल काही लेखकातून, की जगामधले बहुतेक शोध हे आळसामधून प्रेरित होऊन केले. क्रिएटिव्हिटी किंवा त्याचं जे उगमस्थान आहे हा आळस. मोठमोठ्या आळशी लोकांनी खूप मोठे मोठे शोध लावलेले, असं सगळं या आळसाबद्दल आपण ऐकतोय. आताच्या काळामध्ये जो काही नवीन ट्रेंडिंग आलंय की माणसाला आता जेवढ्या खाण्यापेक्षा विचार करायचाही आळस आलाय, आणि मग तर विचार करायचा आळस, तर मग विचार करण्याचं काम पण आउटसोर्स करायला लागलं. आर्टिफिशियल इंटेलिजन्स तुम्हाला आता विचार करायला लागतं. म्हणजे या एपिसोडमध्ये आता तुम्हाला पुढं जायचंय, हा एपिसोड तुम्हाला आवडला आहे का नाही आवडला आहे, तो लाईक करणार आहे तुम्ही का सबस्क्राईब करणार आहे, त्याच्यावर कॉमेंट करणार आहात का, हे सगळं आता त्या तुमचं आर्टिफिशियल इंटेलिजन्स तुम्हाला सांगणार आहे. युट्यूबच्या विंडोमध्ये त्याच्या अल्गोरिदम तुम्हाला आता ते सगळं सांगणार आहे, आणि हे सगळं असं AI ची गोष्ट सांगणार आहे. हे सगळं आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स. म्हणजे माणसाला आता विचार करायचाही आता आळस यायला लागला, आणि माणसाला आळशी बनवण्यासाठी अहोरात्र मेहनत करून कुणी ना कुणी काय 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 गोष्टी करत असतो. त्यामुळं तुम्हाला कोणाला तरी आळशी बनवण्यासाठी कोणाला तरी काम करावं लागतं. तर आय हॅव चोजन सेकंड ऑप्शन, किंवा आळशी बनवू. आळशी बनायचं तर त्याच्यात सुद्धा खूप गोष्टी असतात बरं का, की आळशी कसं बनावं ह्याच्यावर सुद्धा एक PhD देता येईल, किंवा सलग असे एक वेबसिरीज करता येईल की माणसानं आळशी का बनावं आणि आळशी बनवण्याचे फायदे, असं सुद्धा आपल्याला बोलता येईल. पण माझ्या ओळखीत किंवा माझ्या संपर्कात ज्यावेळेला मी आळशी असतो, तो एक आला माझ्यातला आळशी मी, आणि तो मला सांगायला लागला माझ्यातला आळशी मी की मी किती आळशी आहे. आणि एक आळस पुराण नावाची कविता तो संवाद मला देऊन गेला, आणि ही एक आळस पुराण नावाची एक कविता तुमच्यासमोर सादर करण्याचा मी प्रियम्बल म्हणजे प्रस्तावना थांबवून प्रस्तावनेचा आळस करून मी तुमच्यासमोर ही आळस पुराण ही कविता मांडण्याचा एक प्रयत्न करतो. बघा कशी वाटते. माझ्यातला आळशी मी मला म्हणाला की मी इतका आळशी, मी इतका आळशी, मी इतका आळशी की घास चावावा लागतो म्हणून कैक दिन उपाशी, मी इतका आळशी. तो पुढे म्हणाला की सूर्य माध्यानीला आला, सूर्य माध्यानीला आला तरी माझी प्रभात नाही, सूर्य माध्यानीला आला तरी माझी प्रभात नाही, आणि सायंकाळ नंतर रात्र होणारच आहे म्हणून माध्यानीलाही उठणे नाही. दात घासायचाही आहे आळस मला, दात घासायचाही आहे आळस मला, त्यापेक्षा तोंडाचा बोळकाच केलेला बरा, मी इतका आळशी, मी इतका आळशी. केस दाढीच्या बाबतीत ऋषीमुनींनाच करतोय आदर, केस दाढीच्या बाबतीत ऋषीमुनींचाच करतोय आदर, विचार करण्याचाही आहे आळस मला, त्यामुळे समाधी अवस्थेचे बनले आदर, मी इतका आळशी, मी इतका आळशी. या व्यस्त दिनक्रमात, माझ्या या व्यस्त दिनक्रमात आंघोळीला स्थानच नाही, या व्यस्त दिनक्रमात आंघोळीला स्थानच नाही, गळणाऱ्या छपरातून होणाऱ्या अभिषेकातच नाणार आम्ही, मी इतका आळशी, मी इतका आळशी, मी इतका आळशी, मी इतका आळशी. बाहेर फार जाणे आमच्या ज्याने घडणार नाही, बाहेर फार जाणे आमच्या ज्याने घडणार नाही, आणि गेलोच तरी रस्ता क्रॉस करण्याच्या आळसाने परतणार आम्ही, मी इतका आळशी.
हा माझ्यातला आळस मला परत म्हणाला की मी इतका आळशी की शर्टची बटणे लावण्यापेक्षा अश्मयुगीन माणूसच बरा. शर्टाची बटणे लावण्यापेक्षा अश्मयुगीन माणूसच बरा आणि दिव्याचे बटन दाबण्यापेक्षा वणव्याचाच प्रकाश बरा. मी इतका आळशी. इतरांशी संवाद करण्याचाही आहे आळस. मला इतरांशी संवाद करण्याचाही आहे आळस. त्यामुळेच ते भडंग म्हणण्याचे करतात साहस. मी इतका आळशी. ऑफिसमध्ये लॉग इन करण्याचाही आहे आळस मला. ऑफिसमध्ये लॉग इन करण्याचाही आहे आळस मला. त्यामुळेच ती करण्यासाठी जाण्याचाही करतो मी आळस. मी इतका आळशी. पैसे खर्चण्याचाही आहे आळस मला. हा आळस खूप चांगला आहे सगळ्यांसाठी. पैसे खर्च करण्याचाही आहे आळस मला. त्यामुळे आय व्ययाचाही घडतो आळस. मी इतका आळशी. आता मित्रांनो, आळस पुराण कविता लिहिण्याचाही करतो आळस. आता आळस पुराण कविता लिहिण्याचाही करतो आळस. तुम्ही ती ऐकण्याचा, बघण्याचा करा आळस. मी इतका आळशी. धन्यवाद. मित्रांनो, तुम्हाला आजची कविता कशी वाटली ते तुम्ही निश्चितच आम्हाला कमेंटमध्ये सांगणार आहात. पण अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला डिनोशनच्या आमच्या क्रिएटिव्हिटीला लाईक केलं नसेल, तुमच्या मित्रांबरोबर सांगण्यासाठी, मित्रांना आमची कम्युनिटी सांगण्यासाठी जर शेअर केलं नसेल तर नक्कीच आमच्या डिनोशन चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि नवीन विषय ज्याच्यावर आपल्याला चर्चा करायची आहे ते आमच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करण्यासाठी विसरू नका. धन्यवाद. पुन्हा भेटूया पुढच्या भागात.